पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. गुरुवार, तारीख 19 फेब्रुवारी. पहिले वाचन. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. अध्याय 30, ओवी 15-20. मोशेने सर्व लोकांना बोलावले व त्यांस म्हटले, पहा, जीवन व मरण, हानी व लाभ ही आज मी तुझ्या पुढे ठेवली आहेत. मी तुला आज्ञा करीत आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर, त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम ही पाळ. म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि ज्या देशाचे वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुझे कल्याण करेल. पण तुझे मन बदलून तू ऐकले नाहीस आणि बहकून अन्य देवाचे भजन पूजन केलेस, तर मी तुला आज बजावून सांगतो की तुझा खात्रीने नाश होईल. यार्देन उतरून जो देश तू वतन करून घेण्यास जात आहेस तेथे तू चिरकाळ राहणार नाहीस. आकाश आणि पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून आज मी सांगतो की जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप ही तुझ्या पुढे ठेवली आहेत. तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझा वंश जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. त्याची वाणी ऐक व त्यास धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे, त्यातच तुझी आयु वृद्धी आहे. असे केल्याने जो देश देण्याविषयी परमेश्वराने तुझे पूर्वज अब्राहम, इसहाक व याकोब यांना शपथपूर्वक वचन दिले आहे, त्यात तुझी वस्ती होईल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रभूवर विश्वास ठेवणारा आनंद पावतो. शुभवर्तमान. लूक अध्याय 9, ओवी 22-25. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठले जावे, ह्याचे अगत्य आहे. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचवेल. कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. आजचे शुभवर्तमान आपल्याला आव्हान करत आहे. जो कोणी येशूचे अनुकरण करू पाहतो त्याने स्वतःचा वधस्तंभ दररोज उचलून येशूला अनुसरावे. देवावरील प्रेमासाठी येशूने स्वइच्छेने वधस्तंभाचा मार्ग स्वीकारला. पोप फ्रान्सिस सांगतात की जर आपला क्रूस येशू ख्रिस्ताविना असेल तर तो मनुष्य ख्रिस्ती नाही. बाप्तिस्म्याद्वारे येशू आपल्याला त्याच्या दुःख, मरण व पुनरुत्थानाचे भागीदार होण्यास बोलावित आहे. आपल्या जीवनातील क्रूस त्यास समर्पित करून नवजीवनाचा व आशेचा किरण होण्यासाठी कृपा मागूया.